चहा ठेवू का पुरून तुम्हाला? आज गोजरीच्या डब्यासाठी सुका बटाटा दिला होता आणि म्हणजे गडबड झाली पावसामुळे, त्याच्यामुळे ना डब्यामध्ये थोडासाच बटाटा दिला होता. परंतु ना पाऊस जास्त असल्यामुळे गोजरी मध्यातूनच परत आली आणि इथे पाहू शकता सर्वच मुली आल्या होत्या. मग तिला ना भरपूर असा बटाटा दिला आणि पुन्हा डबा भरून घेतला आणि मग मोठ्या गाडीमध्ये ना सर्व मुली आता जाणार आहेत. म्हणजे पाऊस असल्यामुळे ना फक्त जर्किंग घातलं होतं आणि ते डोक्यावरती काहीच घेतलं नव्हतं तिने आणि त्याच्यामुळे ना सर्व मुली अशा घरी आल्या होत्या आणि मग आता बघा पुन्हा चालल्या शाळेमध्ये. तर शाळेत सरांना देखील फोन करून सांगितलं होतं की थोडासा लेट होईल नाही का जायला, कारण का पाऊस असल्यामुळे मग मुलांना देखील वेळेवरती जाता येत नाही. आज भरपूर पाऊस होते, रात्रभर पाऊस होता चालू आता. आणि आपली काल सुदैवाने खुरपणी पण झाली बरं का. आता दुसऱ्या खुरपणीची तयारी होती, परंतु आता आजच्या दिवस थांबावं लागेल आणि उद्या उघडलं तर मग खुरपणी आपली करावं लागेल. तर चला गोजरीच्या डब्यासाठी इथे बटाट्याची भाजी आणि चपाती करून दिली. आता बाकीचं मला सगळं आवरायचं. त्याच्यानंतर ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला. जरी पाऊस येत असला आणि पाणी पडत असलं ना तरी माती वगैरे भरपूर राहते, त्याच्यामुळे असं जरा क्लीन केलं किंवा आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि माशा वगैरे होत नाहीत. हे काय रानात जायचं नव्हतं ते आणि चपात्या बघा थोड्याशा ठेवल्या होत्या करायला तशाच आणि वाटण काढू म्हटलं आता आणि कारल्याचीच भाजी करणारी. तर कारल्याची भाजी आता ना कारली मग सुकून जातात नाही का, वेळेवरती भाज्या केल्या पाहिजेत, नाही तर मग सुकल्या की भाज्या पण चांगल्या लागत नाही आणि मग वाया पण जातात. तर म्हटलं आता शेंगदाणे काढून घेते आणि वाटण वाटून घेते आणि कारल्याने मी परतायला ठेवलेले आहेत आणि आज थोडंसं निवांत काम आहे. तिकडं जा, गाडीच्या खाली जा, चल तिकडं इकडं. मग त्याला चपाती दिली कारण पावसाने भूक लागते जनावरांना पण सकाळ सकाळ नाही का, पण त्याला कळत नाही कुठं बसायचं. आणि बघा पाऊस अजून भरपूर आभाळ आहे. काही कपडे बाहेर टाकलेत, काही कपडे आतमध्ये फॅन खाली टाकलेत. चूल देखील बघा अशी झाकून ठेवली आणि थोडंसं सरपण ठेवले त्याच्यामध्ये. आणि आता ना कोंबड्यांना थोडंसं खायला देणार आहे. आणि इतकं छान वातावरण झाले ना पाऊस पडल्यामुळे. झाडं आहे ना, झाड इतकी छान दिसतात बघ, हिरवीगार अशी झाडं सगळीकडे दिसतात आणि पक्षी येतात सगळीकडे, अशी पक्षी दिसतात ते बघा त्याच्यामुळे. आणि उडताना वगैरे इतकं छान वाटतं. आणि पावसामुळे काय लिंबाच्या झाडावरती देखील भरपूर असे पक्षी येतात आणि पक्ष्यांना आता घरटं पण करायचं असतं, त्याच्यामुळे ना घरात देखील येतात बरं का चिमण्या वगैरे आणि झाडामध्ये देखील घरटं बनवतात. तर असं ना थोडंसं आता कोंबड्यांना खायला देते आणि पाऊस असल्यामुळे काय त्यांना तर सोडत नाही आणि आवाजच देताना उशीर पण झाला बरं का पावसामुळे, कारण बाहेर भरपूर असा पाऊस होता तेव्हा बदकं पण आवाज देतात ते. आणि सीताफळाच्या झाडाला ना ह्या भरपूर अशी सीताफळ पण आलेली आहेत बघा पावसामुळे. किती छान सीताफळ आहेत. तर काही सीताफळांना ना डोळे देखील पडलेले आहेत आणि पावसाचे दवबिंदू बघा किती छान दिसतात. तर भरपूर असे सीताफळ लागलेत. तर विळीने ना असं थोडंसं बारीक करून ठेवलं ना की मग कोंबड्या पण खातात आणि बदकं पण खातात. पावसाची रिमझिम देखील चालू आहे कालपासून. तर आपल्याला करायच्या आहेत आज कापण्या. तर चूल मी त्या दिवशीच अशी लिपून वगैरे ठेवली होती, परंतु ना त्याला असं झाकण टाकलं होतं नाही का, कारण का मग पावसाने काय होतं खराब होतं आणि वरती झाड होतं, आता ते झाड पण नाही राहिलेलं, त्याच्यामुळे ना असं लाकूड वगैरे लावलेलं होतं इथे, लिपून वगैरे ठेवली होती बघा चूल मस्तपैकी. हे पहा. तर आपलं दुसरं चॅनल आहे गोजरी किचन गार्डन, त्याच्यावरती आपण स्वयंपाक करत असतो आणि जर पाऊस वगैरे असेल, वेळ नसेल तर मग गॅसवरती देखील असतात, परंतु जास्त तर चुलीवरचेच असतात. तर आज आपल्याला करायच्या आहेत आषाढ महिन्यातल्या छानपैकी पावसामध्ये मस्तपैकी अशा गुळाच्या कापण्या. तर चला आता तयारी करूया आपण. तर आता चूल तर मी म्हणजे नाही का काढून छानपैकी अशी लिपून ठेवली आहे पा, आणि सगळी ना खराब झाली होती, तर व्यवस्थित अशी करून घेतली आणि थोडीफार लाकडं देखील अशी काढून ठेवली होती, म्हणजे जेणेकरून भिजावं नाही आणि आपल्याला जर रेसिपी करायची म्हणते तर मग पटकन लाकडे घेता येतील. तर चला आपण कापण्यांची तयारी करूया. गुळ आणि गव्हाचं पीठ आहे ना चांगलं एकजीव करून घेऊया. लागेल तसं गुळाचं पाणी यामध्ये टाकून घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि जास्त घट्ट पण आहे आणि पातळ पण आहे, अशामध्ये खुसखुशीत अशा कापण्या केलेल्या आहेत गव्हाच्या. हे पहा आणि किती छान झालेले आहेत बघा, जाळी देखील छान पडते आणि खायला देखील चवीला खूप छान लागतात बरं का. आणि गोजरीने बघा हार्ट शेप केलाय,
थोडंसं पीठ राहिलं होतं तर मग आकार द्यायचा होता, मग छान केलं असा. तर काही दिवसापूर्वी ना इथे घास टाकला होता मी घराच्या पाठीमागे थोडासा. आणि संध्याकाळी बघा 6 वाजून गेलेत, आता 6 साडेसहा झालेत आणि दिवसभर पाऊस काय थांबला नाही बरं का. आणि आपली खुरापणी देखील राहिली आणि मग छानपैकी ना असं पाऊस पडत होता. मग मस्तपैकी अशा गव्हाच्या कापण्या केल्यात मी आणि छान लागतात खायला. तर मग संध्याकाळची अशी थोडीशी गार्डनमध्ये आले की नाही का बरं वाटतं, जरा थोडंसं नाही का डोळ्यांना देखील हिरवं हिरवं पाहिलं ना असं की डोळ्यांना देखील आपल्या आराम मिळतो बघा थोडासा आणि मन देखील प्रसन्न होतं. तर म्हटलं थोडंसं ना असं गवत काढावं त्यांचं म्हणून आली होती खरं तर. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं नाही का घास कसा आला आहे तो. आणि भरपूर वेली भाज्या आहेत बघा आपल्या इथं, केळीचं झाड आहे आणि छानपैकी असं आलेलं आहे आणि पावसाने मस्तपैकी असं फुटलंय. आणि हे पहा घास असा आलेला आहे, असं गवत आहे. ते गवत गवत काढावं लागेल तेव्हा तो कुठंतरी चांगला वरती येईल नाही का उगून व्यवस्थित. आता हे गवत काढायला खूप वेळ लागणार आहे, पण म्हटलं ना थोडासा असं मोठा होऊन द्यावं म्हणजे आपल्याला नाही का असं थोडं थोडं गवत काढता येईल. असं भरपूर झाले. पण याची भाजी देखील खूप छान होते बरं का. अशी घासाची भाजी ना अशी कवळा कवळा आता थोडासा मोठा झाला, एवढा एवढा घास झाला ना की ह्याचे जे शेंडे असतात ना त्याची भाजी करतात आणि इतकी चवीला छान होते ना. म्हणजे नाही का आपण मेथीची भाजी वगैरे कशी करतो तशीच भाजी लागते आणि खूप छान लागते भाजी. कारण का आपण याच्यावरती काही नाही का रासायनिक खतं काय टाकणार नाही, काय नाही, अगदी नॅचरल पावसामध्ये आता हे उगवणार आहे त्याच्यामुळे भाजी पण चवीला खूप छान लागेल. जेव्हा एवढी भाजी होईल ना म्हणजे घास होईल ना तेव्हा मी तुम्हाला भाजी नक्कीच करून दाखवेल याची. तर आता मला थोडंसं जसं वेळ मिळाला असं तर गवत काढावं लागेल. हे आता असं बघा एवढंच काढले तर किती छान दिसते. जास्वंदीच्या झाडाला पण अशा भरपूर अशा कळ्या आल्यात बघा आता आणि फुलं देखील यायला लागले. आता पाऊस काळ जसा चालू झाला ना की असं जास्वंदीचं झाड आहे ना, पान कमी पण फुल जास्त दिसतं. आणि मग नाही का गणपतीमध्ये देखील आपल्या म्हणजे जास्वंदीची फुलं भरपूर येतात आणि गणपतीला वाहण्यासाठी देखील भरपूर येतात. तर हे पहा, आता किती कळ्या आल्यात बघा आणि फुल बघा. संध्याकाळ झाली तरी ना असं नाही का भरपूर असं ताजं फुल आहे. आणि चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.